नमस्कार. आज आपण करूया जवस आणि पालकाचा पराठा. त्याच्यासाठी एक छोटी वाटी जवस, तेवढेच धणे, त्याच्यापेक्षा थोडं कमी जिरं, 5-6 लाल मिरच्या सुकलेल्या, थोडं लवंग आणि थोडं काळी मिरी. हे सगळं आपण चांगलं भाजून घेऊया. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या चांगल्या खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. भाजताना याचा खूप सुंदर स्मेल येतो. असा कमीत कमी 5 मिनटं लागतात भाजायला. आपण चेक करू शकतो की आपली धणे हे झाले की नाही. आता बघा तडतडले, हे जवस तडतडतं, याचा अर्थ आपलं भाजणं कंप्लीट झालेलं आहे. साधारण 2 वाटी गव्हाचं पीठ घ्या. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, आणि आपण पालक हे पालकाचं पण याच्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे पालक मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून तो थोडासा उकळून त्याचे बारीक आपण कापून घेऊया. एक हिरवी मिरची बारीक कापून घ्या. पालक जरी पौष्टिक असला ना तरी हल्ली कसं असं पेस्टिसाईड इतके यूज करतात, त्याच्यामुळे आपण मिठाच्या पाण्यात ठेवून उकळून घेतलेलं कधी पण चांगलं. हळद, मीठ, ओवा, आणि आपण जे भाजलेलं होतं त्याचं साधारण 1 वाटीभर ते मिक्सचर जे आहे वाटलेलं ते आपण ॲड करूया. आता आपण हे जे आहे हे आपण पाण्याने नाही भिजवायचं, तर याच्यासाठी आपण दही घेऊया. मला असे साधारण 3 वाटी दही लागलेली आहे. जसं जसं लागेल तसं तसं दही ॲड करा, एकदम काय ॲड करू नका. पालक आणि जवस हे दोन्ही अतिशय पौष्टिक आहे, आणि मुलं कधी कधी जवसचं नाहीच खात शक्यतो, आणि पालक पण खाण्याचं टाळाटाळ करतात. पण मग असा जर आपण पराठा वगैरे केला तर ते त्यांच्या लक्षातही येत नाही आहे आणि ते बरोबर खातात. असा गोळा तयार झालेला आहे. एका तव्यावर थोडंसं तेल असं लावून असा एक पराठा लाटून घ्या. गोल लाटायचा असेल तर गोल लाटा, चौकोनी लाटायचं असेल तर चौकोनी लाटा. आता हे दोन्ही बाजूनी आपण छान खरपूस भाजून घेऊया. असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे अजून ते छान भाजलं जातं. एवढ्या याच्यातनं माझे 6 पराठे झालेले आहे. ते गरमागरम पराठे सर्व करा दहीबरोबर. दह्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ टाका, खूप छान लागतं ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.